आपल्याला एका भाऊनी कमेंट केलेली होती की शेळी पालन चांगलं का मेंढी पालन चांगलं, म्हणजे ह्या दोन्हीपैकी कोणतं करावं. तर त्या विषयावरच मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा, कारण मी अशी नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतोय. आता शेळी पालन करावं का मेंढी पालन करावं, तर दोन्ही पण तसं म्हटलं तर चांगलं आहे. का चांगला आहे तर दोन्हीही बिझनेस प्रॉफिटेबल आहेत. बरोबर, दोन्हीही व्यवसाय प्रॉफिटेबल आहेत, चांगल्या प्रकारचा फायदा देणारे व्यवसाय आहेत. बरोबर. आता तुम्हाला असा कोणताही व्यवसाय नाही का, तर ते पण तुम्हाला सांगणार आहे. कारण का ह्यो असा व्यवसाय आहे की तुमचा 6 महिन्यात पैसा डबल करतो. लक्षात आलं. तुम्ही जो पण पैसा लावता तो पैसा 6 महिन्यात डबल करतो. आणि जर 6 महिन्यात डबल झाला नाही तर वर्षात तर 99% हा पैसा डबल करतो. म्हणजे तुम्ही जे पण रक्कम लावणार ती रक्कम तुमची महागारी वापस येते. लक्षात आलं. असा कोणताही धंदा नाही किंवा कोणताही प्रकारचा व्यवसाय नाही आहे. त्यापायी शेळी पालन करा किंवा मेंढी पालन करा, दोन्हीही व्यवसाय चांगले आहेत. लक्षात आलं का तुमच्या. तर दोन्ही व्यवसाय हे चांगलं फायद्याचं आहेत. आता काय तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायला गेला तर एवढे फास्ट पैसा डबल होत नाही. आता म्युच्युअल फंड म्हणा किंवा बँकमध्ये एफ.डी केली किंवा LIC पॉलिसी केली, तुम्ही काही जरी केलं तर 7 ते 8 वर्षाचा कालावधी लागतो पैसा डबल व्हायला. म्हणजे वन टाइम पैसा तिथं इन्व्हेस्ट करायचा आणि मग त्यानंतर 6 ते 7 वर्षानं तुम्हाला ते पैसा डबल भेटतो. बरोबर नाही. तुम्ही कधी जर केली असेल बँकेत एफ.डी वगैरे केली ना, तर ह्या अशा गोष्टी असतात. तेच पैसा जर नॉर्मली तुम्ही व्यवसाय वगैरे हे असा जर केला, शेळी किंवा मेंढी पालन केलं, तर ह्यात काय असं शेळी पालन केलं म्हणजे हे हलका व्यवसाय असा नाही, किंवा मेंढी पालन केलं म्हणजे तुमचा हलका व्यवसाय होतो अशातला भाग नाही. दोन्हीही व्यवसाय हा टॉपचा आहेत. फक्त त्यात तुम्हाला तुमच्या जागेनुसार किंवा तुमच्या ह्या इथल्या वातावरणानुसार तुम्हाला कोणता केलं पाहिजे ह्याची मी माहिती ह्या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे. ती तुम्हाला समजूनच जाईल. बरोबर. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप करून किंवा कट करून बघायचा नाही, कारण का तुम्ही स्किप करून बघता आणि बघितल्या मग तुम्हाला माहिती समजत नाही. बरोबर. तर त्यासाठी आता शेळीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. शेळीला ज्यादातर करून झाडपाला लागत असतो. जर तुमच्या इथं पावसाळा होत असेल, झाडपाला असेल तुमच्या इथं किंवा शेतात तुमच्या लावलेला असेल झाडपाला, तर तुम्ही शेळी पालन करू शकता. बरोबर. शेळीला ज्यादा करून तर झाडपालाच लागतो आणि नॉर्मल गवत वगैरे चालून जातं. बरोबर. जसं की मेंढी आहे, तर मेंढीला झाडपाला लागत नाही, झाडपाल्याची काही गरज नाही. असेल तर ठीकच आहे, नसेल तर काही गरज पण नाही त्याची. कारण का मेंढीला फक्त गवत लागतं. तुमच्या भागात जर जास्त प्रमाणात पाऊस होत असेल, रिकामी जर जागा म्हणजे रिकामी जर शेत वगैरे जर असेल त्यांना असं फिरायला चरण्यासाठी ती, तर अतिउत्तम म्हणजे मेंढी. आता मी उत्पन्नाबद्दल पण पुढं सांगणार आहे, त्याच्या शेळीचं उत्पन्न आणि मेंढीचं उत्पन्न कसं राहतं. तर मेंढीला जसं की तुम्हाला जर बंदिस्त करायचं म्हणलं तर मेंढीला खूप चारा लागतो. बरोबर. कारण का मेंढीला जास्त चारा लागतो आणि शेळीला कमी चारा लागत असतो मित्रांनो. कारण का शेळीचं जवळजवळ की शेळी कमी चारा खाते. जसं की 2-2.5 किलो 3 किलो शेळी चारा खाते. तर मेंढी आहे, ते मेंढीचं असं आहे की सकाळ 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जर तुम्ही त्या समोर जर खायला टाकलं तर ती खातच राहते. असं म्हणजे मेंढी आहे. म्हणजे ह्याच्यासारखा पैलवान कोणताही नाही. तुम्ही कसल्याही मार्वेलमध्ये सोडा, हा पैलवान बसतच नाही. कंटिन्यू खाणं ही खाणंच तेच. लक्षात आलं का. मग ती खातं म्हणजे पैसा पण तसाच देतं. असं नाही की शेळीला आणि मेंढीला लय फरक आहे. त्याबद्दल पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर आता शेळीचं उत्पन्न कसं. तर शेळीचं उत्पन्न म्हणजे शेळीला रेग्युलर 2 पिल्लाची शेळी चांगली मानली जाते. तसं तर बरेच लोक 3-4 पिल्लाची घेतात, कोणी 5 पिल्लाची घेतं. पण 2 पिल्लाची शेळी ही अतिउत्तम असते. कारण का 2 पिल्लाला दूध भरपूर येतं त्या शेळीला. आणि 2 पिल्लं तुम्हाला जवळजवळ तुमचं शेळीचं पिल्लू 4 ते 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो विकण्यासाठी. बरोबर. तर 4 ते 5-6 महिन्यानं तो पिल्लू जातं 5,000 रुपये ते 5,500-6 हजार रुपये ह्या घरात पिल्लू विक्री होऊ शकतं. बरोबर. 5,000 रुपये किमतीला पिल्लू तुमचं जाऊ शकतं 6 महिने या कालावधी. जर तुम्ही जास्त जर सांभाळलं तर तुम्हाला जास्त पण पैसे भेटतात, असं काही नाही. बरोबर.
जसं की शेळीची 12 महिन्यात 2 वेळा ती पिल्लं देते शेळी. जसं की काही शेळ्या 12 महिन्यात तुम्हाला 2दा पिल्ले देणार, तर काही शेळ्या तुम्हाला 13 ते 14 महिन्याचा कालावधी लागू शकतो म्हणजे पिल्लं द्यायला. 2 वेळा पिल्लू देतात, बरोबर शेळ्या. आता मेंढ्याचं कसं आहे, तर मेंढ्याचं जसं की मेंढ्या पण जवळजवळ 15 ते 16 महिन्यात 2 वेळा पिल्ली देतात. पण आता मेंढीचं कसं आहे, 2 पिल्लू ही नॉर्मल गोष्ट नाही. कारण का काही मेंढ्या 2 पिल्लं देतात, तर काही मेंढ्या 1च पिल्लू देतात, बरोबर. प्रत्येक मेंढी 2 पिल्लू देते असं नसते, पण ती 1च पिल्लू देते. आणि मेंढीला दूध जरी कमी असेल तर त्या पिल्लाला मेंढीच्या दुधात फॅट वगैरे जास्त कॅल्शियम वगैरे असते, त्यामुळं ती मेंढीचं दूध त्या पिल्लाला पुरवून येतं. आणि ती थोडं दूध पिऊन मेंढीचं जे पिल्लू असतं ती कमी वेळेत जास्त मोठं होतं. आणि त्या मेंढीच्या पिल्लाला जवळजवळ 2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीत ती पिल्लू 7 ते 7,500 6,500 ह्या किमतीला जातं, बरोबर. आता मेंढीचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, की मेंढीला तुम्हाला जवळजवळ तुमच्यापाशी खाद्य भरपूर जर असेल, जेणेकरून की चारा जर म्हणजे जसं की गवत वगैरे किंवा रिकामं शेत असेल, हिंडवायला भरपूर जागा असेल, तर मेंढी चांगली. माझ्या म्हणण्यानुसार तर मेंढी चांगली. कारण का मेंढीचं कसं असते, कमी खर्च असते. कारण का आता शेळीचं पिल्लू तुम्हाला किती दिवस सांभाळावं लागते, जवळजवळ 5 ते 6 महिने पिल्लू सांभाळावं लागते, बरोबर. तसंच की मेंढीचं जे पिल्लू आहे ते तुम्हाला कमी वेळेत जास्त मुनाफा देऊन जातं, बरोबर, जास्त फायदा देऊन जातं. आणि जसं की जर शेळीच्या पिल्ला एवढं जर मेंढीचं जर पिल्लू सांभाळलं तुम्ही, तर ते पिल्लू 6 महिन्यात जवळजवळ ते 10-11 हजार रुपये या किमतीला जातं. लक्षात आलं. म्हणजे एक जर तुम्ही 2 पिल्लाचं द्या सोडून, मेंढीला 1 पिल्लू झालं आणि शेळीला 2 पिल्लं झाली, तर 6 महिने जर मेंढीचं पिल्लू सांभाळलं आणि 6 महिने ती 2 पिल्लं सांभाळली, तर 2 पिल्लाचं पैसा एवढं मेंढीचं 1च पिल्लू पैसे देऊन जातं, हे असतं. आणि मेंढीचं पिल्लू कसं असतं, शक्यतो पाजावं लागत नाही. मेंढ्या चांगल्या असते, त्या मेंढ्या दूध स्वतः पाजतात आणि मेंढीचं एवढं ही नसते. तसंच शेळ्या दूध वगैरे पाजत नाही, त्या रोज सकाळी पाजा संध्याकाळ पाजा ही असते. फक्त मेंढीला खाद्य भरपूर लागतं आणि शेळीला खाद्य कमी लागतं. आता तुमच्या भागात जर तशा म्हणलं तर शेळी पण चांगली आहे. ज्या भागात झाडपाला वगैरे आहे त्या भागात शेळ्या दूध जास्त देतात आणि त्यामुळे त्यांची पिल्ली चांगल्या प्रकारे होतात, बरोबर. तर तुमच्या भागात, आता आमच्या भागात बघा, आता तुम्हाला झाडच सगळी दिसतात. आता शेळ्या काय खात्यात बघा, तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये. तुम्ही जर नीट जर निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसत असेल की ही झाडपाला खात्यात. आणि मेंढ्या काय खात्यात, तर मेंढ्या गवत खात्यात, बरोबर. तर अशा प्रकारे तुमच्या भागात जर झाडपाला असेल तर तुम्ही शेळ्या करू शकता. शेळ्या झाडपाल्यानं चांगल्या प्रकारे दूध देतात आणि त्यांची 2 पिल्लं पण चांगल्या किमतीनं जातात, बरोबर. आणि जर तुम्हाला दुसरा पण एक त्यातला हे सांगतो मी, जसं की मेंढ्याच काय असते, जर आता सोडायचं म्हटलं तर मेंढ्याला असं सोडावं लागतं. कारण का घरी बंदिस्त तर पूर्णपणे वैरण घालायचं म्हटलं तर हे घाम काढतात. कारण का मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हा असा पैलवान आहे की ह्याचं तोंड बंद होत नाही. तुम्ही कसल्याही मारवीला सोडलं तर हे अर्धा तास लय झालं 2 तास बसल, पण परत उठून ह्याचा खुराक खायला हे चालू करतं. तसं शेळीचं असं आहे की त्याचं पोट भरलं तर ती निवांत खाणार नाही. तुम्ही तिच्या पुढं काहीही जरी टाकलं, 5ची पकवान जरी ठेवलं, तर ती शेळी खाणार नाही, बरोबर. तर असं आहे खाद्याच्या बाबतीत ह्यांची गोष्ट. आता मेंढीचं काय आहे की तुम्हाला कंटिन्यूट आता कुठं जाताच येत नाही, असं कंटिन्यूटच असं मोकळं सोडून चारावं लागणार तुम्हाला, बरोबर. म्हणजे असं. आता शेळीचं तुम्ही जर बंदिस्ती केलं तर बंदिस्ती शेळीला कसं तुम्ही नाही सोडलं तरी चालतं. घरी रानात वगैरे शेतात जर शिवबाबळ वगैरे बाबळ असं बरंच काय नॅपर वगैरे गिनीगोल, जसं की ऊस, जसं की भिमुगाचं काड वगैरे, गव्हाचं काड, भिमुगाचं व्याल वगैरे, असं बऱ्याच काही गोष्टी तुम्ही जर त्यांना दिल्या तर शेळीपालन ही अतिउत्तम चांगलं राहतं. जसं की मेंढ्या तुम्हाला बंदिस्त ठेवायचं म्हटलं तर माझं असं मत आहे की 2-3 दिवसातनं तरी तुम्हाला थोड्याफार मेंढ्या हिंडवावं लागतात. नाहीतर तुम्ही असं म्हणसाल की आज आम्ही वाडग्यात घातल्या म्हणजे तुम्ही बाहेर काढायचं नावच नाही, आतच आम्ही खायला टाकणार आणि आतूनच आम्ही उत्पन्न फक्त घेऊन बाहेर विकेन, तर असं मेंढ्याला चालत नाही मित्रांनो. कारण का सांगणारे लोक बरीच सांगतात की आमच्या मेंढ्या बंदिस्त येत्या, पण खरी परिस्थिती कोणीही सांगत नाही. कारण का मेंढ्यांना अर्धा तासभर तरी पाय रिकाम व्हायला सोडावं लागतं. कारण का त्याची जातच अशी आहे की फिरस्ती आहे, बरोबर.
त्याला फिरल्याशिवाय ही होत नाही. आणि त्याला गवताचा चारा बदलून वेगवेगळा चारा त्याला जर तुम्ही देऊ शकत असाल तरच मेंढी पालन करा. कारण का 1, 2, 3 चाऱ्यावर मेंढी राहू शकत नाही. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, तुम्हाला एक मी गोष्ट सांगितली की जसं की शेळीची 12, 13 ते 14 महिन्यात दोन वेळा पिल्ली देतात, बरोबर शेळ्या. तसं मेंढ्या पण 15 ते 16 महिन्यात 2 वेळा पिल्ली देतात. पण तो कशा, तर चांगल्या प्रकारे जर मेंढ्यांना तुम्ही चारा दिला तर मेंढ्या 2 वेळा पिल्ली देतात. जर चांगल्या प्रकारे तुम्ही चारा नाही दिला तर वर्षातून 12 महिन्यातून एकदाच पिल्लू देतात. कारण का मेंढी हिटवरच येत नाही, म्हणजे लागूनच निघत नाही मेंढी. लक्षात आलं का? तिला जर पोटाला चारा कमी पडला तर मेंढी लागून निघत नाही. तसं शेळीला जर कमी जास्त जरी चारा पडला तुमच्याकडनं तरी शेळी ही लागून निघते आणि वर्षातून नाही पण 13-14 महिन्यात तरी तुम्हाला 2 वेळा शेळी पिल्लं देते. लक्षात आलं? मेंढीचं आणि शेळीचं तुम्हाला समजलं असेल की मी काय सांगायचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला. तुम्ही ही अनुभव तुम्हाला कोणीही सांगणार नाही. कारण का शेळीत आणि मेंढीत इथंच महत्त्वाचंही आहे. तुम्ही जर थोडं तिला पोटाला जर हायगाई केली मेंढीला तर मेंढी लागूनच निघत नाही. ध्यानात आलं का? ती हिटवरच येणार नाही मेंढी, तुम्हाला सडीच सांभाळायला होणार. आणि असं आहे की त्यातनं पण तुम्हाला सांगतो, जर मेंढीला एक जरी पिल्लू झालं, बरोबर, वर्षातनं एक जरी पिल्लू झालं तरी पण माझ्या मते फायद्याच असते असं माझं मत वैयक्तिक मी तुम्हाला सांगतो. का तर मेंढीचं एक पिल्लू पण जवळजवळ एक 10-11 हजार रुपये या किमतीला जातं, बरोबर. 10-11 हजार रुपयाला एक पिल्लू जातं. आणि शेळ्यांचं काय असतं की कदाचितच 5-6 हजार रुपयाला 6 महिन्याचं पिल्लू जातं. नाहीतर त्याचं पण 6 महिने संपवून पण शेळीचं पिल्लू असं असते की जवळजवळ 3,500-4 हजार रुपये 4,500 हजार रुपये किमतीला जातं. तर हे असं असतं. आणि शेळ्यांना दुधाचं आणि झटपण आणि कष्ट पण जास्त आलं, बरोबर, शेळ्यांना. तर अशा प्रकारे असतं. कारण का ती पिल्लू पण 6 महिने सांभाळायचं आहे तुम्हाला. तसं मेंढीचं जी पिल्लू असते ती जास्त दिवस ठेवावं लागत नाही, कमी दिवसात लगेच विकून जातं. एवढं नसतं, त्याच्या आईच्या मागे फिरत असते. आणि शेळ्यांचं कसं असते, त्यांच्या ती धडकी लागते, त्यांना शिंगं वगैरे असतात, बरोबर. हिचं पिल्लू तिच्या खाली गेलं ती धडक देते. तसं मेंढ्यांचं एवढंही नसते. कारण का मेंढीचं पिल्लू इतकं अति हुशार असते, जसं की तुम्ही हरणाचा प्रकार मानू शकता. कारण का एवढं हुशार असतं की त्याच्या आईपासून लांब जाऊ शकत नाही. लक्षात आलं का? तुमच्या भागात जर जास्त प्रमाणात झाडं असतील तर तुम्ही शेळीपालन करू शकता. कारण का काय होतं बघा, ही आता आमच्या इथं अशा झाडे आहेत, ह्याच्यात जर 1-2 तास जर हिंडवली आणि 2 तासानंतर जर घरी नेली तरी शांत बसतात. कारण का ह्यांची 2 तासात पोटं फुल्ल होतात शेळ्यांची. तसं मेंढ्यांचं काय नसतं. मेंढ्यांचं सकाळी 8 वाजता सोडलं तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांचं तोंड खालून वर उचलतच नाही. लक्षात आलं? तर असंही आहे. जसं की आणि तुम्हाला आणखी एक माझं अनुभव सांगतो, म्हणजे तुम्हाला हे अनुभव कोणी सांगणार नाही. आता धरून चला की तुम्ही आता चालूला 10 शेळ्या केल्या आणि एक जणानं 10 मेंढ्या केल्या, बरोबर. 10च्या तुम्ही 50 मेंढ्या होतात. म्हणजे काय असते की एक माणसाचं हे असते की मी काय करणार, तर 10 शेळ्याचं जे उत्पन्न येणार आहे ती त्यावर जी नर आहे तर म्हणजे जी बोकडं आहे ती बोकडं विकणार. आणि जी माद्या आहे ती माद्या मी घरी ठेवून 10ची 50 शेळ्या करायच्या. आणि ज्या 10 मेंढ्या आहेत त्या 10 मेंढ्याच्या पण 50 मेंढ्या करायच्या. आता विषय काय होतो, जी किरकोळ उत्पन्न असते ते उत्पन्न विकून तुम्ही घरखर्च भागवता आणि दारात ती प्राणी वाढवत जाता, बरोबर. 10चं तुम्ही 50 प्राणी करता. आता 50 शेळ्याला विकायला पैसे कमी येतात. कारण का तुम्ही जर गाभण जरी शेळ्या असतील 2 पिल्लाच्या तर ती शेळीची किंमत चालते, जर त्यांना जर पाठरा असल्या म्हणजे माद्या जर खाली असतील 2 तर ती शेळी 8-8.5 हजार रुपयेपर्यंत चालते. जर तिची कास जर फुगली नसेल, तिला जर दुधू नसेल तर ती शेळी 6,000 रुपये 5,500 रुपयाला सहित मागू शकतात. त्यावर जातच नाही. मागायचं काय, द्या सोडून 5,500-6,000 ह्या हजारात ह्या किंमत त्यांची चालून जाते. शिवाय जर चांगल्या जर 2 पिल्ला असतील, नरमादी जर असेल त्या शेळीखाली तर तरी पण त्यांना एवढीच किंमत की 9-9.5 हजार रुपये ही किंमत चालते. बाजारात तुम्हाला घ्यायला 14-15 हजार रुपये किंमत चालते, पण तुमचं विकायला मित्रांनो ती किंमत येत नाही. लक्षात घ्या. लक्षात आलं? तुम्हाला घ्यायला किंमत ती असते. तसं की मेंढ्याचं कसं असते, तिच्या खाली नर असो किंवा मादे असो किंवा निकी गाभण जरी तुम्ही घेऊन गेला कास निकी नॉर्मल केलेली, लक्षात आलं का, तरी पण मेंढी ही 15-16-17 हजार रुपयाला जाते. म्हणजे तुम्ही याला ही सांगतोय की 50 शेळ्यांचं पैसेला तुम्हाला लय काही आलं की शेळी आकुड जाय, खराबच आहे, तिची पिल्लं, लक्षात आलं, कासच नाही,
तसं मेंढीची नॉर्मल जरी कास असेल तरी मेंढीला 15-16 हजार रुपये येतात. आणि खालचं पिल्लू जर चांगलं असेल तरी पण जास्त पैसे मेंढीला येतात. आणि मेंढीचं जी भांडवल जास्त आहे, 50 मेंढ्यांचं 15,000 रुपयानं किती झालं हे तुम्ही विचार करा. कारण का जवळजवळ 20 मेंढ्याचं 3 लाख रुपये झालं, तर 40 मेंढ्याचं 6 लाख रुपये झालं, आणि वरच्या 10 मेंढ्याचं 7.5 लाख रुपये झालं. ध्यानात आला. असं मेंढ्यांचं उत्पन्न राहतं. आणि शेळ्यांचं जसं की तुम्ही 50 शेळ्या विकायला गेला तर त्याची सरासरी, माझा मत असा आहे की एक 8,000 रुपये सरासरी लागणार तुमची. लक्षात आलं का? म्हणजे इथं तुमचं मारा खातं. मग तुम्हाला कोणती गोष्ट चांगली वाटते ह्यावर तुम्ही तुमचा स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तुमच्या जसं की चारा पाण्याची सोय आहे, सांभाळण्याची सोय कशी आहे त्यावरती तुम्ही निर्णय घेऊ शकता. तसं की तुम्ही जर शेळ्या चांगल्या ठेवल्या तरी पण त्याचं उत्पन्न चांगलं असते. लक्षात आलं का? असं दुधाच्या शेळ्या जर ठेवल्या आणि तुम्ही जर वेल्यानंतर 2-2 पिल्लं शेळी जर बाजारात घेऊन गेला आणि एका बाजारावर एकच शेळी घेऊन अशी जर विकली तर ती शेळी 13-14 हजार रुपयाला 12,500 रुपयेपर्यंत 11.5 ह्या रेंजमध्ये जाते. लक्षात आलं? तरी असं त्याचा ही चालतं. तसं तर माझ्या मते जर दोन्हीही व्यवसाय चांगला आहे, ते तुम्हाला मी आधीच सांगितलं की 6 महिन्यात पण हा पैसा डबल करतं जर तुम्ही थोडं कष्ट घेतलं तर. नाहीतर वर्षात तर 100% 101% पैसा डबल करतं. आता तुमच्या कुठल्या आजारानं म्हणा किंवा ह्यानं जर थोडी तुम्हाला साथ नाही दिली, आजार वगैरे जर आला तर त्यात तुमचं जराशी ही होतं. आता धंदा करणारे तुम्हाला सांगायचं म्हणजे नाही का, अनुभवाच्या जेव्हा बरीच लोक आहेत ती की 100-100, 150-150 मेंढ्या सांभाळतात. त्यांची अंगणवाडी म्हणून त्यांनी आणखी बघितली नाही तरी 100-150 मेंढ्या सांभाळतात फक्त अनुभवाने. तर शिकायचं असतं, शिकल्याशिवाय काही होत नसते. ध्यानात आलं? जी पण मी माहिती सांगत असतो ती लक्षात ठेवायची असते कारण का त्याची गरज तुम्हाला पडत असते बरोबर. आणि जसं की तुम्हाला ह्यातून जर काही आणखी जर समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फार्मवरती जर शेळ्या मेंढ्या असतील, जर आजारी पडले असतील तर कोणत्या आजाराबद्दल काय माहिती हवी असेल तरी पण मला कळवा. कारण मी त्याबद्दल तुम्हाला माझं नॉर्मली तुम्हाला सल्ला देईन बरोबर. मी माझ्या फार्मवरती काय करत असतो त्याचं मी सांगत असतो आणि त्यातून तुम्हाला डॉक्टरी ट्रीटमेंट पण करायचं असते. तुमच्या जवळचे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टरांना बोलवून तुम्ही त्यांचा सल्ला घ्यायचा असतो, त्यांना ट्रीटमेंट करायचं असते. आणि जास्त दिवसांनी नाही, जे पण आजारी पडलं का लगेच फास्टमध्ये ट्रीटमेंट करायचं असते बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला माहिती समजली का नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.